जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। मराठी बोलायचा प्रयत्न केलाय का? करू असं तुम्ही उत्तर देऊ नाही शकत। तुम्ही प्रयत्न करता का ग्राहकांशी बोलायचा? तुम्ही काय बोलता ग्राहकांशी? काय बोलता? मी तुमचा ग्राहक आहे। पुन्हा जाके बोला मैं तो मत बोलो। क्या पुन्हा जाके क्या? इधर कोण लीड बोलतो प्रेमन बोल। पुन्हा जाके क्या? हां जास्त हीरो बनतो। पुन्हा जाके क्या? इधर गुरु नहीं दिखाने का, इधर नौकरी करता है ना तो मराठी सीखने का, इधर हमको एटीट्यूड नहीं दिखाने का, समझे ना? हम भी अनपढ़ नहीं है। रिजर्व बैंक का गाइडलाइन है, तुम हमको मत सिखाओ। तो रिजर्व बैंक का गाइडलाइन है कि जो बैंक जो रीजनल में रीजनल ये बैंक भी तो हम सीखने का। अभी ना तुम्हाला नीट समजवतोय। तुमची जी उमेद असेल ना इथं तुम्ही साहेब आहेत, गेटच्या बाहेर आम्ही साहेब आहेत। मॅनेजमेंट ऊपर से 1.5 वर्ष झालं ना इकडे येऊन, पगार घेताय 1.5 वर्ष इकडे महाराष्ट्रामध्ये घेताय ना, मग तरी तुम्हाला येत नाही मराठी आणि तुम्हाला मराठी बोलतो पब्लिक सेक्टर बैंक में हूं मैं, पब्लिक सेक्टर में हम कहीं से भी आ सकते हैं ना, उसमें क्या हो गया? पण ज्या स्टेट मध्ये जातो तिथलं शिकायला पाहिजे की नाही हम लँग्वेज? तमिलनाडु जाएंगे तो तेलुगु सीखने में भी टाइम लगेगा ना हर चीज को। कितना टाइम लगेगा? किती वेळ लागणार? तुम्ही जसं बोलतात ना तुम्हाला शिकायचं नाहीये, शिकायचं नाहीये। उर्बरपणा आहे ना महाराष्ट्रामध्ये मराठीत बोललं आम्हाला दाखवायची. पाहिजे, इतर भाषांना आपने बोला कि यहाँ पे क्यों आए, तो मैं इसलिए बोल रहा हूँ कि हमारे आदमी यहाँ पे आए तो सीखने का मराठी। प्यार से प्यार से था जो क्या नाही चालतंय? काय चालतं? मला इकडनं. काय चालतं? निघा इकडनं मग तुम्ही। काय चालतं? निघायचं इकडनं मग. करणं किंवा हे देणं हे सगळं तुमच्या मनावर आहे, पण आपण मराठी माणूस कधी हवं तेव्हा आपण हे सुद्धा रिपोर्टिंग करून घ्या तिथे माणसाने त्याला विरोध केला, आपल्या लोकांनी नाही घ्यायचं म्हणून। माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट? अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तर दिल्याने संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातलाय। यावेळी मराठीत बोलता येत नसेल तर तुमच्या राज्यात निघून जाण्याचा इशारा या ब्रँच मॅनेजरला देण्यात आलाय। रिझर्व्ह बँकेच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे बँकेचे व्यवहार मराठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। याबाबतचं पत्र मनसेकडून सर्व बँकांना देण्यासाठी आज अंबरनाथमध्ये शहराध्यक्ष कुणाल भोईर, शहर संघटक स्वप्नील बागुल आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव हे कार्यकर्त्यांसह गेले होते। यावेळी अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये शर्मा नामक अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी येत नसल्याचं सांगितल्यावर मनसेने मराठी येत नसल्यास तुमच्या राज्यात जाऊन काम करा असा इशारा त्यांना दिलाय। त्यावर या ब्रँच मॅनेजरने हे आमच्या पुण्याच्या मुख्य शाखेला जाऊन सांगा असं उत्तर दिल्याने संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी ब्रँच मॅनेजरच्या केबिनमध्ये गोंधळ घातला। तसंच बँकेचे व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। महाराष्ट्र बँकेमध्ये आमचं दुर्दैव की कोणीतरी शर्मा नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी बँक मॅनेजर व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे आणि त्यांना आम्ही फक्त निवेदन दिलं की रिझर्व्ह बँकेने जे गाईडलाईन दिलेत की ज्या ज्या राज्यात जी बँक असेल त्याचा व्यवहार त्या भाषेत होणं पाहिजे, महाराष्ट्रात व्यवहार सगळे मराठीत होते असं निवेदन त्याला द्यायला गेलो। त्यांनी आम्हाला उडाउडीची उत्तर दिली, आप ये मुझे मत बोलो पुन्हा जाके बोलो असं त्यांनी उत्तर दिलं आणि त्यावेळेस त्याला आम्ही मराठीत बोलण्याचा आग्रह केला, त्यावर त्याची आर्ग्युमेंट झाली। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज। इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।